महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत विजांसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहत आहात हवामान अंदाज आणि बातमी यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज. आता आपण पाहूयात की 26 मार्च रोजी राज्यातील हवामान कसं आहे. तर हवेचा एक जोड क्षेत्रासारखी स्थिती ही कर्नाटकच्या आसपासून राज्याच्या दक्षिण भागातून अशा विदर्भाकडे विस्तारलेली आहे. व त्यापासून इकडे पूर्व भारतापर्यंत गेली आणि त्याच्या आसपास मेघगर्जना आणि पाऊस येणारे ढग हे आपल्याला विशेष करून पाहायला मिळत आहेत. आजही राज्याच्या दक्षिण भागात सातारा, कोल्हापूरचा भाग आहे. धाराशिवच्या भागांमध्ये पावसाच्या नोंद झाल्यात. बेळगाव, हुबळीच्या आसपास पाऊस झालेला आहे आणि सध्याची सॅटेलाईट इमेज पाहिली तर पुण्याकडे ढगाळ वातावरण दिसतंय, पण यातून पाऊस निर्मिती नाही. बीड, धाराशिवचे उत्तर भाग, लातूरच्या उत्तर भागात थोडीशी ढगाळ वातावरण दिसते, पण यातून पाऊस पडण्याचा अंदाज नाही. सिंधुदुर्गातही ढगाळ वातावरण आहे, पण त्यातूनही पावसाचा अंदाज नाही. मात्र साताऱ्यात जो दक्षिणेकडील भाग आहे, कराडच्या आसपास किंवा पाटणचा त्याच्या आसपासचा भाग, या ठिकाणी पाऊस देणारे ढग आहेत आणि एखाद्या ठिकाणी या ठिकाणी हलकी गारपीट शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. खूप उंच हे ढग वाढलेले आहेत. बाकी धाराशिवच्याही दक्षिणेकडील भागांमध्ये तुळजापूर, लोहारा, उमरगा ढगनिर्मिती दिसते आणि एखाद्या भागामध्ये याही ठिकाणी रात्री गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता ही पाहायला मिळेल. तसेच सातारा तालुक्यामध्ये सुद्धा किंवा जवळच्या एक दुसऱ्या भागामध्ये थोडासा गडगडाट होऊ शकतो आणि मग राज्याच्या इतर ठिकाणी पाऊसाची शक्यता नाही. उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्या सुद्धा राज्यात पावसासाठी वातावरण अनुकूल आहे. सातारा, कोल्हापूरचे काही भाग आहेत. बेळगाव, विजापूर त्यानंतर बिदर, गुलबर्गा हा जो भाग आहे याही ठिकाणी पाऊस होईल. धाराशिव आणि लातूरचे अति दक्षिणेकडील भाग, जे सीमावर्तील भाग असतील कर्नाटकला लागून, तर त्या भागाकरिताच थोडासा गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता राहील. त्यानंतर स्थानिक ढगनिर्मिती झाली तर पुण्यात थोडासा गडगडाट होऊ शकतो किंवा मग सिंधुदुर्गच्या घाटाच्या आसपास गडगडाट होण्याची शक्यता राहील, जर का स्थानिक ढगनिर्मिती झाली तर. त्यानंतर नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया स्थानिक ढगांवरती लक्ष ठेवा. पाऊस होईलच असं नाही, फक्त लक्ष असू द्या. आणि बाकी जर आपण पाहिलं तर इतर ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज दिसत नाही आणि आपण अहिल्यानगरबाबत एक पोस्ट केली होती, की अहिल्यानगरचा अंदाज सांगायचा का? तर 500 लोकांनी या ठिकाणी आपलं मत नोंदवले. त्यातले 18% लोकांचं म्हणणं आहे, की सध्या नको. त्यामुळे 1 महिनाभर अजूनही अहिल्यानगर असेल किंवा नाशिक, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांचे अंदाज बंद राहतील. अहिल्यानगर चालू करायचा विचार होता, पण अहिल्यानगरमध्ये सुद्धा तुमच्या अपेक्षेप्रमाणे आपण आता व्हिडिओ किंवा अहिल्यानगरचे अंदाज चालू करणार नाहीत. यानंतर जर आपण हवामान विभागाचा तापमान दर्शवणारा नकाशा पाहिला, तर त्यानुसार अकोला, अमरावती, बुलढाणा, परभणी, हिंगोली, नांदेडचे काही भाग, चंद्रपूर, वर्धा तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. तर नागपूर, भंडारा, गडचिरोलीचे काही भाग, संपूर्ण मराठवाडा, सोलापूरसह इकडे अहिल्यानगर, पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव तसेच ठाणे, पालघर, रायगडचे अंतर्गत भाग या ठिकाणी तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता मॉडेल दाखवत आहेत. तर किनारपट्टीच्या भागांमध्ये तापमान 36 अंश सेल्सिअस ते 38 अंश सेल्सिअस मुंबई, ठाणे, पालघरला राहील. तर दक्षिणेकडे सिंधुदुर्ग, रत्नागिरीचे किनारपट्टीचे भाग तापमान हे साधारणतः 32 ते 36 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. तर इकडे सातारा, सांगली, कोल्हापूरचे काही भाग आहेत, त्या ठिकाणी तापमान 36 ते 38 अंश सेल्सिअस दरम्यान राहील असा अंदाज आहे. हवामान विभागाचा इशारा पाहिला तर त्यानुसार उद्या मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी या ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा येलो अलर्ट आहे. तर सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, सातारा घाट, सातारा पूर्व, कोल्हापूर पूर्व, सांगली, सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर, परभणी, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय. तर हिंगोली, पुणे पूर्व आणि पुणे घाट या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होईल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. इतर जिल्ह्यांना अलर्ट नाहीत किंवा इशारे नाहीत. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी फेसबुक पेज फॉलो करा, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.